हॅलो एव्हरीवन, मी मिसेस पल्लवी निकटे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे 21 डेज चॅलेंजबद्दल. पहा, एखाद्या गोष्टीची जर सवय लावायची असेल तर ती गोष्ट न चुकता कंटिन्युअसली आपल्याला 21 दिवस करावी लागते. याबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. आता हा हा लॉ किंवा ही थिअरी कोणी आणली? 21च दिवस का बरं? आणि त्याच्याशी संबंधित हे 21 दिवस कसे पूर्ण करायची याच्या संबंधित एक ॲक्टिव्हिटी मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात पहिले तर ही थिअरी कोणी आणली? एक डॉक्टर मार्ल्स म्हणून होते, डॉक्टर मार्ल्स म्हणून. तर त्यांनी हा प्रयोग त्यांच्या रुग्णांवर केला. 21 दिवस त्यांनी त्यांच्या रुग्णांना कंटिन्यू एक ॲक्टिव्हिटी करायला लावली आणि रोज त्यांना 21 दिवस सांगावं लागायचं रुग्णांना, की हे करायचं आहे. मेडिटेशन असो, एक्सरसाइज असो, काही पण असो. आणि परंतु त्यांच्या असं लक्षात आलं, की 22व्या दिवशी न सांगता सुद्धा ते रुग्ण ती ॲक्टिव्हिटी करत होते. त्याच्यावरून त्यांनी ही थिअरी मांडली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या थिअरीवर 21 दिवसांच्या या थिअरीवर नंतर जगभरामध्ये पुष्कळ एक्सपेरिमेंट्स झाले, की 21च दिवस का बरं वगैरे. काही एक्सपेरिमेंट्समध्ये असं दिसलं, की 90 दिवस लागतात. कुठे दिसलं, की 60 किंवा 66 दिवस लागतात. आता ॲक्चुअली इट डिपेंड्स, की आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे ते कशाप्रकारे त्याला ॲब्झॉर्ब करते, ग्रास्प करते त्याच्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळे ही जी थिअरी आहे ही सगळ्यात पहिले तर डॉक्टर मार्ल्स यांनी मांडली. त्यानंतर डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं पण नाव तुम्ही ऐकलं असेल. त्यांनी सबकॉन्शियस माइंडवर पुष्कळ वर्क केलेलं आहे. त्यांची पुस्तकं आहेत. इव्हन द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड याचे ते रायटर सुद्धा आहेत. डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी सुद्धा या गोष्टीला 21 दिवसांच्या थिअरीला दुजोरा दिलेला आहे. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी थोडं सायंटिफिकली मांडलं याला. त्यांनी 21 दिवसांचे 3 भाग केले. पहिले 7 दिवस, मधले 7 दिवस आणि शेवटचे 7 दिवस. आणि त्यांनी असा अभ्यास केला, की पहिले 7 दिवस जे असतात ते त्या 7 दिवसांमध्ये आपलं सबकॉन्शियस माइंड तयार होत नाही नवीन गोष्ट एक्सेप्ट करण्यासाठी, स्वीकारण्यासाठी. म्हणजे पहा, जर समजा आपण 8 वाजता उठत असू रोज आणि आता आपल्याला सवय लावायची आहे 5 वाजता उठण्याची. तर आपलं सबकॉन्शियस माइंड ती गोष्ट स्वीकारत नाही. कारण आपलं इतक्या वर्षांपासून, इतक्या दिवसांपासूनचं प्रोग्रामिंग आधीपासून बनलेलं असते 8 वाजता उठण्याचं. त्याच्यामुळे पहिले 7 दिवस तर काहीच फरक पडत नाही. परंतु आपल्याला ही ॲक्टिव्हिटी 7 दिवस पहिले करायची आहे. मधले 7 दिवस जे असतात त्या मधल्या 7 दिवसांमध्ये सबकॉन्शियस माइंड संघर्ष करते नवीन गोष्ट एक्सेप्ट करण्यासाठी. कारण पहिले 7 दिवस ते रिपिटेशन झालेलं असते. तेव्हा त्याच्यामुळे आता सबकॉन्शियस माइंड संघर्ष करते आणि नवीन गोष्टीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते. मी याच्या आधी पण सांगितलं होतं, की सबकॉन्शियस माइंडला भाषा समजत नाही. त्याला रिपिटेशन समजते. जे आपण रिपीट करतो तेच त्याला खरं समजते. निगेटिव्ह गोष्टी असेल तर निगेटिव्ह होणार आहे. पॉझिटिव्ह गोष्टी रिपीट करत असाल तर पॉझिटिव्ह गोष्टी होणार आहे. तसंच पहिल्या 7 दिवस आपण ही ॲक्टिव्हिटी रिपीट केली. त्याच्यामुळे नेक्स्ट 7 दिवसांमध्ये म्हणजे मधल्या 7 दिवसांमध्ये सबकॉन्शियस माइंड ती एक्सेप्ट करायला किंवा ते जुळवून घ्यायला थोडं-थोडं तयार होते आणि त्याच्याशी संघर्ष पण करायला लागते, की ते कसं एक्सेप्ट करायचं. परंतु शेवटच्या 7 दिवसांमध्ये आपलं सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टीला पूर्णपणे एक्सेप्ट करते. कारण आता 14 दिवस आपण ती ॲक्टिव्हिटी रिपीट केलेली आहे. पहिले 7 दिवस, मधले 7 दिवस. 14 दिवस ती गोष्ट रिपीट केली आहे. त्याच्यामुळे पुढले 7 दिवस सबकॉन्शियस माइंडला हा विश्वास होतो, की नाही हीच गोष्ट खरी आहे. ते ती मानायला लागतो. आणि पुढल्या 22व्या दिवसापासून आपण ती ॲक्टिव्हिटी न सांगता करायला लागतो. म्हणजे जसं कोणी म्हणतं ना, की 5 वाजता अलार्म नाही लावला तरी सुद्धा मला जाग येते, त्याप्रकारे. म्हणजे त्या गोष्टीची आपल्याला सवय होऊन जाते. तर आता हे तर नियम झालं कोणी काढलं आणि म्हणजे कोण होते ज्यांनी सगळ्यात पहिले 21 दिवसांची थिअरी मांडली आणि 21च दिवस का? 20 दिवस किंवा 22 दिवस का नाही? याचं डॉक्टर मर्फी यांनी छान विश्लेषण केलेलं आहे. आता प्रॉब्लेम इथे येतो, की 21 दिवसांची ॲक्टिव्हिटी आपण करायची कशी? जर समजा आपण ठरवलं, की ठीक आहे आता 21 दिवस आपण एखादी सवय नवीन जोडणार आहोत किंवा जुनी एखादी वाईट सवय सोडणार आहोत. आपण डायरेक्ट तसं सुरू नाही करू शकत. कारण की कसं कधी आपण करतो, कधी नाही करत, किती दिवस झाले हे पण कधी आपल्याला आठवत नाही. त्याच्यामुळे मी एक ॲक्टिव्हिटी सुरू केलेली आहे. मी तुमच्यासोबत शेअर करते. मी काय केलं आहे, या 15 ऑगस्टपासून 15 ऑगस्ट 2026 पासून मी एक चार्ट बनवला. या चार्टमध्ये तुम्हाला दिसत असेल एका साइडनी मी सगळ्या डेट्स टाकल्या आहेत. म्हणजे 15 ऑगस्ट हा पहिला दिवस आणि त्याच्या पुढचे जे 21 दिवस येतात, शेवटची जी तारीख असेल सप्टेंबरमधली, ती तारीख मी शेवटी टाकली आहे. आणि इकडे काय केलं, इकडे माझ्या ॲक्टिव्हिटीज लिहिलेल्या आहेत, की ज्या मला करायच्या आहेत. आणि याच्यामध्ये तुम्ही ना मिनिमम 3 ॲक्टिव्हिटीज तरी घ्या. मी इथे
5-6 ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत. म्हणजे मिनिमम 3 घ्या आणि मॅक्झिमम तुम्ही किती पण घेऊ शकता. पण अशा घ्या, अशा प्रकारे घ्या, की ते आपल्याला दिवसभरामध्ये झेपल्या पण पाहिजे. ते आपल्याला करता आल्या पाहिजे, आपल्याला त्या पूर्ण झाल्या पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे इट्स अ काइंड ऑफ चॅलेंज. आपण काय म्हटलंय 21 डेज चॅलेंज म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे ती जर एखादी गोष्ट तुम्ही रेग्युलर ऑलरेडी करत आहात, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही मॉर्निंग वॉकला जात आहात आणि त्याच्यात तुम्ही लिहिलं त्या ॲक्टिव्हिटीमध्ये की मॉर्निंग वॉक, तर ती नाही घ्यायची आहे. कारण ऑलरेडी यू आर डुईंग इट. तुम्ही पहिलेच ते करत आहात. त्याच्यामुळे जी आपल्याला खूप दिवसापासून करायची होती, पण राहत आहे, आवश्यक होती, पण पेंडिंग आहे, अशी जर समजा एखादी कोणती ॲक्टिव्हिटी असेल, तर ती तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. जसं फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं म्हटलं तर चहा बंद करायचा आहे, साखर सोडायची आहे किंवा गोड पूर्णपणे बंद करायचं आहे. इव्हन रात्री भिजवलेले ड्रायफ्रुट्स सकाळी उठून खाल्ले पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपण 2 दिवस करतो, 4 दिवस नाही करत, मग पुन्हा कधीतरी आठवण येते, पुन्हा करतो. ही सुद्धा ॲक्टिव्हिटी तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. प्रोटीन घ्यायचं आहे, टॅब्लेट्स घ्यायच्या आहेत, त्याच्यानंतर सॅलड घ्यायचं आहे, सूप्स घ्यायचं आहे, रोज एक फ्रूट खाल्लं पाहिजे. तुम्हाला जे वाटेल ती ॲक्टिव्हिटी तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. त्यानंतर ही जी ॲक्टिव्हिटी आहे ना 21 डेज चॅलेंजची, ती तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत करा. म्हणजे सगळे फॅमिली मेंबर्स सगळ्यांचे असे असे चार्ट्स बनवा. कारण मजा येते. कारण आपण एकमेकांना सांगतो सुद्धा, की तुझी ॲक्टिव्हिटी आज राहिली आहे करायची. एकमेकांना प्रोत्साहन देतो ती गोष्ट करण्यासाठी. आणि समजा स्टुडंट्स लहान मुलं असतील शाळेमध्ये जाणारे, कॉलेजमध्ये जाणारे, एखादा विषय कठीण वाटत असेल, तर तुम्ही तो विषय त्यांच्या चार्टमध्ये टाकू शकता, की 10 मिनिट तरी तुला तो विषय घेऊन बसायचा आहे, 21 दिवस फक्त. तर यांनी सुद्धा पुष्कळ फरक पडणार आहे. तर अशी ही ॲक्टिव्हिटी आहे. ही नक्की तुम्ही करा. मी पण सुरू केली आहे. मध्ये तुम्ही आता या चार्टमध्ये पाहिलं असेल, की 1-2दा टिक मार्क केलेलं नाही आहे आणि टिक मार्क प्रामाणिकपणे रात्री झोपायच्या आधी करायचा आहे. म्हणजे समजा ती ॲक्टिव्हिटी आपण नाही केली आणि तरी टिक मार्क केलं असं व्हायला नको. माझ्या पण चार्टमध्ये 2-3 ठिकाणी टिक मार्क केलेलं नाहीये. काही जेन्युइन रिझन्समुळे असते किंवा एखाद्या आपण आजारी पडतो, घरी अचानक पाहुणे येतात, आपल्याला बाहेरगावी जावं लागते. असे जर रिझन्स असेल तर आपण त्याच्यामध्ये मार्क करू शकत नाही. बट इट्स ओके. पण या ॲक्टिव्हिटीचा सगळ्यात मोठा फायदा मी तुम्हाला सांगते, की जेव्हा आपले 21 दिवस कंप्लीट होतील ॲक्टिव्हिटी सुरू करून आणि जेव्हा 22व्या दिवशी आपण त्या चार्टकडे पाहू, जर समजा टिक मार्क असेल सगळ्याच बॉक्सेसमध्ये तर वेल एंड गुड, सोने पे सुहागा. पण इन केस जर समजा काही ठिकाणी टिक मार्क नसेल, तर हे एक प्रकारचं सेल्फ एनालिसिस किंवा आपण म्हणू सेल्फ अवेअरनेस, आत्मचिंतन त्या चार्टकडे पाहून आपल्याला होईल, की ही ॲक्टिव्हिटी करणं किती आवश्यक होतं आणि कितीदा मी ती मिस केली 21 दिवसांमध्ये. त्याच्यामधलं सीरियसनेस आपल्याला माहिती होईल. त्याच्यामुळे ही ॲक्टिव्हिटी नक्की करा आणि नॉट नेसेसरी की 15 तारखेपासून किंवा 1 तारखेपासूनच मी आता करणार म्हणून. आज व्हिडिओ पाहत असाल, उद्यापासून हे तुम्ही सुरू करू शकता. मीन्स जब जागो तब सवेरा असं म्हणता येईल. सगळ्यांना मिळून करा. लॉस काहीच नाही आहे. ₹1 पण खर्च नाही आहे. हार्डली 5 मिनिटं जातील चार्ट बनवण्यामध्ये आणि तोटा तर मी सांगितलं काहीच नाही आहे. जर समजा सगळ्याच्यात टिक मार्क असेल तर फायदे तर अनगिनत आहेत. प्रश्नच नाही. त्याच्यामुळे नक्की करून पहा. भेटूया पुढल्या मेसेजमध्ये आणि पुढल्या मेसेजमध्ये खूप छान अशी हवाईन प्रेयर मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत बाय एव्हरीवन. एन्जॉय युअर डे विथ ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक यू व्हेरी मच.